अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, शिव पार्वती यांचे गीतेवरचे संभाषण आपण ऐकत आहोत। ती गुरुगीता पुढे सांगत असताना गोचर पार्वतीस म्हणतात, हे प्रिये, गुरुगीता वाचन करताना बैठकीसाठी आसन घ्यावे, तर ते फल प्राप्त होईल। विनासनाचे वाचन नीच कर्म होऊन जाऊन निष्फल होईल। यात्रेमध्ये युद्धास गेल्यावर शत्रूचा उपद्रव असताना गुरुगीतेचा जप करावा, त्यामुळे सौख्य व विजय प्राप्त होईल। मरण काळ जवळ असेल तर गीतेचे पठन केल्यास मरणान्मुखास मोक्ष मिळेल। जो गुरुपुत्र आहे म्हणजे शिष्य आहे, त्याची सर्व कार्ये सिद्धीस जातील, यात संशय नाही। मात्र त्याने गुरुगीतेचे पठण करावे, परिणामी सातत्याने स्मरण आणि गुरु महती मनात राहील वर गुरु भक्ती होऊन जाईल। त्यावेळी कर पार्वतीस म्हणतात, ज्याच्या मुखामध्ये गुरुमंत्र येतो, मग तो गुरुच्या नामाचा मंत्र असो किंवा गुरुनी दिलेला मंत्र असो, जो सदैव त्याचे मनन चिंतन करतो, संथा करतो, त्याची सर्व कार्ये सिद्धीस जातात। कारण गुरुनी दीक्षा दिलेली असते, त्यामुळे त्यांना शिष्याची काळजी करावीच लागते, म्हणून ते त्या मंत्रापाशी असतात। तत्वज्ञानी पुरुष संसार रूपी वृक्षाची मुळी नष्ट करण्यासाठी धडपडत असतात। त्याची 8 प्रकारच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी धडपड सुरू असते। ही 8 बंधने म्हणजे संशय, दया, भय, संकोच, निंदा, प्रतिष्ठा, कुलाभिमान आणि संपत्ती। हे तत्वज्ञानी पुरुष यातून मुक्त होण्यासाठी सदैव गीतारूपी गंगेमध्ये स्नान करीत असतात। त्यामुळे ते स्वभावतः शुद्ध महापुरुष होतात। त्यांच्या ठिकाणी तीर्थे वास करीत असतात, त्या तीर्थात देवता विचरण करीत असतात। जो सद्ग्रहस्थ येता जाता उठत बसता कार्य करिता देता घेता ग्रास गिळताना घरात दारात शय्येवर सदैव रात्रंदिनी गुरुमंत्र जपत असतो, त्याच्या दर्शनात व स्पर्शात पुनर्जन्म नसतो। तो खरा ज्ञानी व तत्वज्ञानी होय। त्यावेळी नवीन अर्थात शिव पार्वतीस म्हणतात, हे पार्वती, आता तुला गुरु जपासाठी बैठक सांगतो, ते ऐक। कुश आणि दुर्वाच्या आसनावर सफेद कांबळे अंथरून त्यावर एकाग्र मनाने बसून गुरुगीतेचा पाठ करावा। सर्वसाधारणपणे सफेद आसन योग्य असते, मात्र वशीकरण यामध्ये लाल असणे आवश्यक असते। हे प्रिये, शांती प्राप्ती व वशीकरणासाठी नेहमी पद्मासनात बसून जप करावा। कपड्याच्या आसनावर बसल्यावर दारिद्र्य येते, दगडी आसनावर बसल्यावर रोग प्राप्त होतो, जमिनीवर बसल्यावर दुःख येते, लाकडी आसनावर केलेला जप निष्फळ होतो। म्हणून कृष्णाजीन किंवा दर्भासन घालून बसून त्यावर जप केल्यास ज्ञानसिद्धी प्राप्त होते। व्याघ्र चर्मावर बसून जप केल्यास मुक्ती प्राप्त होते आणि कांबळीवर बसून जप केल्यास सर्व सिद्धी प्राप्त होतात। आता आपण याच्या ओव्या पाहूया। गोचराय कथिती आपुल्या जायेसी, जवम कराल पठणासी, बैठकीसी आसनासी घ्यावे काही। आसनाविन पठण
नीच कर्म होय जाण, निष्फळ होय कार्य कारण, आसना विना ते. पठण करावे यात्रा करिता, अथवा समीप युद्ध करिता, किंवा उपद्रव होता हाता विजय माला की. मरण काल समीप येता, सन्निध्य पठन करिता, अनायासे मोक्ष हाता मृत्यूपंथाची. गुरुपुत्राचे कार्य होईल सिद्धिमय, ये गोष्टी संदेह आणू नये मानसी. तवम कराय बोलती स्वभामिनीसी, जो नित्य करे गुरुमंत्र जपासी, त्याचे कार्य सिद्धीसी श्री गुरुसी उभे राहणे. मी दिदली यास सेवा, आता किम कारणे, मी दिदली यास दीक्षा, आता किम कारणे परीक्षा. म्हणून सदा राहे दक्षा, तयाच्या जाण्यास. संसार वृक्ष मूळ, भासे जणू इंगळ, तैसाची डोंब्या बाळ, अक्राळ विक्राळ तू. तयात ते अष्टबंधन, ऐका नामा कारण, संशय भय दया निंदन, चौघे जण पहिले ते. संकोच प्रतिष्ठा कुलाभिमान, तैसा संपत्ती आठवा जाण, निवृत्ती घेणे कारण, गुरुमंत्रण करावे गा. यातून व्हावया सुटका, गुरुगीतेचा चटका, स्नान करी काही घटका सातत्याने. मग न राहे सामान्य पुरुष, तो होय महापुरुष, तीर्थे येती सहर्ष तयापासी मोदाने. ऐसिया तीर्थात देवता सहर्ष विचरत, म्हणून गुरुनाम गंगेत स्नान ते करावे. आसनी शयनी भोजनी, जो भजे गुरुमंत्र रात्रंदिनी, ती तो ज्ञान खानी जपतसे. म्हणून चालता बोलता, देता घेता येता जाता, करावे गुरु गुरु तत्वता, तत्वज्ञता तोची एकू. येता जाता उठता बैसता, ग्रास गिळता, जपे जो गुरुमंत्र सदा, ज्ञान खाणी होय तोची. ऐसा जो आचरत, त्याची या दर्शनात, वा त्याची या स्पर्शात, पुनर्जन्मात येणे नाही. तवम बोलती पणवीन, आता एक सखे बैठकी कारण, जेणे फल प्राप्ती तुरंत जाण, प्राप्त होतसे. कुशदुर्वाचे अंथरुण, त्यावर सफेद कंबल पांघरुण, त्यावरी निवांत बैसावे जाण, गुरु गीता पठनासी. सामान्यतः सफेदासन, वशीकरणा कारणे लालासन, त्यावरी पद्मासन साधून, साधावा जपायसा. नसावे वसन आसन, दारिद्र्यतेने कारण, पत्थरासनी बसे जाण, रोग आगमन होतसे. जो बैसे भूमीवरी, दुःख घाव त्यावरी, बैसे जो लकडीवरी, जप निष्फळ होतसे. काले मृग चर्मनी दर्भासन, बैसोनी कसे जप ज्ञान, ज्ञान सिद्धी परिपूर्ण, प्राप्त तयासी होतसे. व्याघ्र चर्म मुक्ती देत, कंबल सिद्धी सकल सिद्धी ओपित, घेऊन या ध्यानात बैठकीत मांडावे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज.